तर इकडे कालच्या नॉमिनेशनच्या टास्कबद्दल या लोकांचं सगळ्यांचं बोलणं चालू आहे। त्यावेळेस अंकिता म्हणते की कालचं नॉमिनेशन सगळ्यात शेवटच्या 2 व्यक्तींच्याच हातामध्ये होतं। त्यावेळेस ते म्हणतात की बरोबर आहे। तर जान्हवी इकडून म्हणते की हो, आणि अभिजित त्याला स्वतःला सेव्ह करू शकत होता, कारण की त्याला माहिती होतं की घनश्याम जाणार आहे आणि त्यानंतर तो स्वतःचं फोटो बाहेर काढू नाही शकणार। एवढा कॉमन सेन्स होता, त्याने वापरलं नाही। मग त्यानंतर अरबाज म्हणतो हेच तर आहे ना, ह्याच्या पहिलं पण त्याने असंच केलं होतं। तू मेरा टाक मैं तेरा डालूंगा असं केलं, आणि त्यावेळेस आपण स्वतःला पण नॉमिनेट करतो हे त्याला कळत नाही असं तो म्हणत असतो। त्यानंतर मग जान्हवी म्हणते की बिग बॉसने यावेळेस इक्वल अपॉर्च्युनिटी दिली होती दोन्ही टीमना। त्यानंतर मग डीपी म्हणतात की मी सांगितलं होतं की आपण सगळं कॅल्क्युलेट करून की आपण दोघं नॉमिनेशनमधून बाहेर येणार। मग त्यानंतर मग अंकिता म्हणते की हो, पहिल्यांचं काय एवढं, आणि पहिल्यांदा निखिलला पाठवलं, त्यानंतर जान्हवीला पाठवलं। त्यानंतर जान्हवी म्हणते की हो, मला कळलं की बघ तिने तुम्हाला नॉमिनेट केले। त्यानंतर मग अंकिता म्हणते की तिच्यानंतर मला पाठवलं, आणि मग मी विचार केला की ह्या दोघांमध्ये कुणी काय केलं असेल ते। आणि त्यानंतर मग डीपी दादा म्हणतात की तुझ्यानंतर मला पाठवलं। मग अंकिता म्हणते की हो, आणि त्यानंतर डीपी दादा म्हणतात की मग तिथं गेल्यानंतर मी शॉक झालो की म्हणजे नेमकं कुणी काय केलं आहे, हिनं ह्याचं केलं, ह्याने ह्याचं केलं, आणि मग तुला ह्याचं करायचं होतं आणि मग ते आमचं कलम लागलं असं ते म्हणत असतात। त्यावेळेस अंकिता म्हणते की माझ्याकडे ऑप्शन होता, पण मी कॅल्क्युलेट केलं होतं की बाकीचे हे सगळे आहेत, आणि तसं ते बोलत असतात। त्यानंतर मग डीपी म्हणतात की पण मी शॉक झालो ना, की म्हणलं अंकिताने मला नॉमिनेट केले असं तर त्यांचं बोलणं चाललेलं असतं, असं आपल्याला पाहायला भेटते। तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।